हाय व्ह्यूवर्स, आज आपण बनवणार आहोत समोसे। समोसेसाठी इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतली। आता मी ते हाताने कुस्करणार आहे। ह्याला किसून घेऊ नका, हाताने कुस्करा, त्याच्यामुळे जे थोडे थोडे चंक राहतात ह्याच्यात बटाट्याचे छोटे छोटे तुकडे, ते खरं तर समोसेची खासियत आहे, त्यामुळे ते हातानेच कुस्करले पाहिजे। हे 1 किलो बटाटे आहेत। इथे मी वाटण्यासाठी घेतलेला आहे अद्रक अर्धा इंच, 7-8 लसूणच्या पाकळ्या, 8-10 हिरव्या मिरच्या। लसूण ऑप्शनल आहे, पण जर टाकली तर खूप छान टेस्ट लागते, त्यामुळे नक्की टाका। आणि कोथिंबीर आपण भाजीमध्ये नंतर टाकणार आहोत, बटाटा आणि वाटाण्याची भाजी झाल्यावरती। इथे पहा, मी इकडं उकळायला ठेवलेलं आहे ग्रीन पीस। हे ग्रीन पीस मी थोडेसे उकळून घेत आहेत, कारण हे ताजे आहेत, हे फ्रोझन नाही आहे। जर तुम्ही फ्रोझन घेतले तर तुम्ही डायरेक्ट वापरू शकता, पण हे फ्रोझन नसल्यामुळे जे आपले ओले वटाणे येतात जे मार्केटमध्ये शेंगा, ते वटाणे आहेत, त्यामुळे ह्याच्यात काही वटाणे थोडेसे हे कडक पण आहेत, म्हणून मी उकळून घेते। ह्याला 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। पाणी उकळलं की पहिले आपण वटाणे टाकायचे पाण्यामध्ये आणि गॅस चालू करून 10 मिनिटं ठेवायचं। हे छान उकळलं की गॅस बंद करायचा आणि मग हे वटाणे भाजीत वापरायचे, नाही तर वटाणे खूप कडक लागतील खाताना। पण जर फ्रोझन वापरत असाल तर डायरेक्ट करा। चला तर मग आता आपण पहिले ह्याचं वाटण करून घेऊया, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचं। हे पाहिजे कढई तापत ठेवलेली आहे। आता आपण भाजी करूया समोशाची। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 चमचे तेल घेत आहे। तीन चमच्यामध्ये आपण 1-2 चमचे जिरे मोहरी टाकत आहोत। जिरे मोहरी तडतडली की आपण थोडासा कढीपत्ता टाकणार आहोत ह्याच्यात। जिरे आपल्याला छानपैकी तडतडू द्यायची आहे। कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्ही घ्यायचा असेल तर घेऊ शकता, नसेल तर नका घेऊ, काही हरकत नाही। हे 5 जिरी मोहरी तडतडली छानपैकी। ह्या भाजीत आपण चिमूटभर हिंग टाकूया। कढीपत्त्याची पानं, आता आपण ह्याच्यामध्ये जी पेस्ट आपण बनवली होती ती टाकणार आहोत। गॅस बारीक करायचा आहे आणि मग पेस्ट टाकायची आहे, नाही तर तेल अंगावर उडेल तुमच्या। सगळी पेस्ट टाकणार आहे मी। पेस्ट आपण छानपैकी परतायची आहे। अद्रक लसूणचा कच्चेपणा गेला पाहिजे, मिरचीचा छान फ्राय करून घ्या तेलामध्ये 1-2 मिनिट। आता गॅसची फ्लेम तुम्ही थोडी वाढवू शकता। हे पहा, छानपैकी कंटिन्यूअस हलवून पेस्ट परता। जास्त वेळ लागत नाही परतायला पेस्ट परतते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते। हे पहा, मी वटाणे जे थोडेसे बॉईल केले होते ते हे मी बटाटे कुस्करलेले आहेत हाताने, त्याच्यावरती मी हे वटाणे टाकले आहेत, म्हणजे आपल्याला इझी पडेल भाजी टाकायला। आणि इथे काही वटाणे मी क्रश करून घेतलेले आहेत मिक्सरला, ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते। तुम्ही हे नक्की ट्राय करा, थोडीशी क्रश करूनही टाका, छान चव येते भाजीला। हे पहा, छान मसाला आपला परततोय। आपण हे मसाले मी तुम्हाला दाखवलेले ते टाकणार आहोत। हे तेलात टाकल्यामुळे काय होतं, संपूर्ण भाजीला व्यवस्थित लागतात आणि चवही छान लागते। बरेच लोक मसाला तयार करतात, बडीशोप, धणे आणि जिरे वाटून थोडेसे कुटून ओबडधोबड, पण हा माझा एक साधा सोपा मसाला आहे।
जो मी ह्याच्यात टाकलाय मटन मसाला आणि धना पावडर, हळद. हे पहा आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे. सगळ्यात पहिले आपण ह्याच्यामध्ये वटाणे जे आहेत जे आपण मिक्सरला वाटले होते ते फ्राय करून घेणार आहोत थोडेसे 2 मिनिटं मसाल्यामध्ये, आणि मग आपण भाजी टाकणार आहोत. हे बॉईल केलेलेच वटाणे आहेत. फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे छानपैकी परतू द्यायचे आहेत. मीडियम गॅसवरतीच करा. हे 2 मिनिटं आपण फ्राय करूया. हे पहा फ्राय झालेले आहेत आपले वटाणे छानपैकी ह्याच्यामध्ये मॅश केलेले. आता आहे आपली भाजीचं आणि ह्याचा टर्न टाकायचा. चला तर बटाटे टाकूया. हे पहा आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे, म्हणजे भाजी परतताना आपल्याला मीठ व्यवस्थित ह्याच्यात लागेल सगळीकडे. मिठासोबत आपण इथं कोथिंबीर पण टाकायची आहे, म्हणजे तीही छानपैकी मिक्स होईल. चला आता आपण हे मसाला मिक्स करून घेऊया. हे वटाणे बॉईल केलेले आहेत त्यामुळे काळजी करू नका, आपल्याला जास्त वेळ परतायची नाही. छान मसाला मिक्स झाला की मग गॅस बंद करून टाकायचा. मीडियमच ठेवा गॅसची फ्लेम, जास्त हाय करू नका, तर मसाला खाली करपेल तुम्ही हलवेपर्यंत भाजी. तुम्ही जी ह्याच्यात हिरवी मिरची टाकली आहे ती तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. हे पहा छानपैकी मिक्स झालेलं आहे आपलं. आपण ह्याला 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत. हे पहा मी ते भाजी 5 मिनिटं छानपैकी परतून घेतलेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ आणि मसाला चाखून बघा तुम्हाला कसं वाटतंय, आणि मीठ व्यवस्थित टाका, नाही तर परत समोसे बनवल्यावर तुम्हाला टाकता नाही येणार. आता आपण हे मिश्रण जे आहे समोश्याचं हे एका पसरट ताटामध्ये थंड करणार आहोत. थंड केल्यानंतर आपल्याला ते समोस्यामध्ये भरायचं आहे. गरम गरम भरू नाही शकत तुम्ही, वरचं आवरण खराब होऊ शकतं, ओलं होऊ शकतं. त्यामुळे हे पूर्णपणे आपल्याला थंड करायचं आहे आणि मगच आपण समोस्यामध्ये भरणार आहोत. आपण आता पारी करायला घेणार आहोत. त्याच्या आधी आपण हे सारण एखाद्या पसरट ताटामध्ये काढून ठेवायचं आहे. आता मी ते काढून ठेवते. हे पहा सारण काढून मी थंड करायला ठेवलेलं आहे एका पसरट ताटामध्ये. तुम्हीही असेच करा, सारण पूर्ण थंड करून घ्या. तोपर्यंत आपण पिठाची तयारी करूया. हे पहा इथे पारी बनवण्यासाठी मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. 1 किलो मैद्यामध्ये मी अर्धी वाटी रवा जो आहे, रवा आपला जो साधा रवा असतो तो घेतलेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. 1 किलो मैद्याला मी अर्धी वाटी टाकत आहे. आता चला तर मग हा रवा टाकूया ह्याच्यामध्ये. आणि इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी तूप. ही छोटी वाटी आहे, ही अर्धी वाटी तूप आपण ह्याच्यात टाकणार आहे. नसेल तुमच्याकडे तूप तुम्ही डालडा, वनस्पती किंवा तेलही वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकूया आपण ह्याच्यामध्ये. ओवा जो आपण घेणार आहोत, थोडासा ओवा आपण टाकणार आहोत, 1 चमचा. समोशामध्ये टाकतात पारीमध्ये. आणि हा रवा जो आपण घेतलेला आहे, हा रवा हा टाकूया आता आपण ह्याच्यामध्ये. हे पहा मी रवा टाकत आहे ह्याच्यामध्ये. आता आपण रवा मिक्स करूया ह्याच्यामध्ये छानपैकी. मीठ आपण टाकलेलं आहे ह्याच्यात पहिलेच. आता आपण हे तूप जे आहे, साजूक तूप, गरम करायची गरज नाही, हे असंच टाकायचं आहे आणि पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे. हे थोडंसं पीठ वाटीत टाकायचं आणि पुसून घ्यायचं आहे. अजिबात वाया घालवू नका काही, व्यवस्थित पुसून घ्या. हे पहा
आता आपण पहिले चोळून घेऊया हे सगळीकडं. पूर्ण पिठाला हे तूप चोळून घ्यायचं आहे छानपैकी. हे मोहन आहे ह्याच्यामध्ये टाकलेलं, ह्याच्यामुळे एकदम खस्ता होतात समोसे आणि कुरकुरीत राहतात, चवही छान येते. हे आपण छान चोळून घेऊया पूर्ण पिठाला तूप. हे पहा आपण तूप पूर्ण पिठाला लावून घेतलेलं आहे मस्त चोळून. आता आपलं मोहन बरोबर आहे की नाही त्यासाठी ही आपण घट्ट मूठ बांधायची आहे आणि बघायचं आहे. हे असं बांधलं गेलं पीठ तर समजायचं आपलं मोहन परफेक्ट आहे. हे पहा अशी मूठ बांधली गेली पाहिजे. आता आपण ह्याच्यात पाणी टाकून मळून घेऊया पीठ. ह्याचं जे पीठ आहे जे आपण मळणार आहे ते एकदम घट्ट मळायचं आहे, अजिबात चपातीच्या पिठासारखं मळायचं नाही. एकदम टाईट डो आपल्याला बनवायचा, एकदम घट्ट पीठ मळायचं आहे. घट्ट पीठ मळाल्यावरतीच ह्याची जो क्रंच आहे तो टिकून राहतो. त्यामुळे लक्षात ठेवा हे पीठ आपण एकदम घट्ट मळणार आहोत, एकदम कमी पाणी टाकून. अजिबात चपातीप्रमाणे हे करायचं नाहीये. मी तुम्हाला पीठ मळून दाखवल की किती घट्ट मी मळलेलं आहे ते. हे पहा आपला एकदम घट्ट डो असा मळून झालेला आहे इथे. हे पहा मी दाखवते तुम्हाला, अजिबात बोट आत जात नाही, म्हणजे इतकं घट्ट मी हा मळलेला आहे. आणि जरी तुमचा थोडासा सैल जरी झाला तरी काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जो रवा असतो तो पाणी शोषून घेतो, त्यामुळे टाकतानाच कमी टाका म्हणजे तुम्हाला जास्त त्रास पडणार नाही नंतर. आता आपण हे पीठ झाकून ठेवायचं आहे अर्धा तास. एखाद्या पातेल्यात किंवा भांड्यात काढून ठेवा, कारण आपण जेव्हा हे लाटणार आहोत तेव्हा आपण ह्याला पीठ लावणार नाही आहोत. जर ह्याच्यात मोहन बरोबर असेल तर ह्याला गरज नाही लागत पिठाची. आणि पीठ जर लावलं आपण समोस्याच्या पारीला तर काय होतं, तळताना तेलही खराब होतं. ते पीठ तर तेलामध्ये सगळं जातं तळता वेळेस, त्यामुळं आपण ह्याच्यात अजिबात टाकणार नाही आहोत पीठ. आता आपण हे पीठ एखाद्या भांड्यात छानपैकी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया. तोपर्यंत आपली भाजीही गार होईल आणि मग आपण समोसे बनवायला घेऊयात. हे पहा इथं मी एका भांड्यामध्ये पीठ काढून ठेवलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि हे पीठ झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासासाठी. हे पहा इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडेसे वाटाणे घेऊन क्रश करून घेणार आहोत. आपण थोडेसे वाटाणे अख्खे टाकणार आहोत आणि थोडेसे आपण क्रश करून टाकायचे. ह्याच्यामुळे काय होतं, भाजीला खूप छान टेस्ट येते समोश्याच्या. तर नक्की ट्राय करा ही ट्रिक माझी, की थोडेसे वाटाणे आपण थोडे क्रश करून, ओबडधोबड क्रश करून आपण टाकायचे आहेत भाजीला. खूप छान चव येते. चला तर मग हे वाटून घेऊया. हे पहा इथं मी फोडणीसाठी जिरी मोहरी घेतली. आपल्या समोश्याच्या भाजीसाठी 1 ते 2 चम्मच आपण जिरी मोहरी टाकणार आहोत. धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा आपण घेतलेला आहे हळद, आणि ही आहे 2 चमचे, 2 जे नाश्ता करतो आपण ते चमचे मटन मसाला आहे. ही माझी सिक्रेट आहे की हे टाकल्यावरती ही भाजी खूप छान टेस्टी होते. तर तुम्ही ही नक्की ट्रिक ट्राय करा की हा मटन मसाला आहे 2 चमचे, हा नक्की टाका. तेव्हा ह्या समोश्याची टेस्ट एकदम लाजवाब होते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर 2 चमचे मटन मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा आपण हळद घेतली आहे आणि वाटून आपण पेस्ट घेतलेली आहे इथे हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची. चला तर मग आपण समोस्याच्या भाजीला फोडणी देऊया. हे पहा आता आपण समोसे बनवायला घेत आहोत. इथं आपलं पीठ भिजलेलं आहे छानपैकी. आता आपण त्याचा एक उंडा काढून पोळी लाटणार आहोत आणि समोसा बनवणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे. सगळ्यात आधी एक चपाती बनवायची आहे आपल्याला अजिबात ह्याला पीठ लावायचं नाहीये. पीठ लावलं तर तेल खराब होईल, त्यामुळे पीठ लावू नका शक्यतो. चपातीपेक्षा थोडंसं आपल्याला पातळ लाटायचं आहे. आपल्याला जी चपाती लाटायची थोडी लांबट लाटायची आहे.
पहा, ह्याची जाडी बघा तुम्ही केवढी ठेवलेली आहे। आता आपण ह्याचा समोसा कापणार आहोत। तर आपण ह्याचा बरोबर मधोमध ह्याला कापणार आहोत। हे पहा, हे पहा एकदम मधोमध हे कापायचं आहे आपण। हे पहा, असा हा जो अर्धा गोल जो आपण कट केलेला आहे तिथं आपल्याला इथे बघा मी वाटीत पाणी घेतलेलं आहे, पाणी लावायचं आहे आणि मग हे जॉईंट करायचं आहे। हे पहा, हे असं आपण जॉईंट इथे बरोबर ह्या कोपऱ्याला लाईनीने असं पाणी लावायचं आहे, असं बोट फिरवून घ्यायचं आहे पाण्याचं, त्यामुळे हे छानपैकी चिटकन हा मैदा। हे पहा, आता आपण काय करायचं आहे, हे जे आहे बरोबर हा कोण असं घ्यायचा आहे आणि हे जे सगळ्यात शेवटचं टोक आहे हे व्यवस्थित जॉईंट करायचं आहे आणि हे दाबून घ्यायचं आहे आपल्याला हे हाताने। हे पहा मी कसं ओव्हरलॅप केलं आहे। हे पहा, हे पहा, हे पहा, हा कोण मी चिटकवलेला आहे। आता हा आपल्याला असा धरायचा आहे बघा, पूर्ण आपल्याला चिटकून घ्यायचा आहे कोण आणि आपण ह्याच्यामध्ये तर मिश्रण टाकणार आहोत। जितकं मिश्रण तितकं छान समोसा, त्यामुळे मी ह्याच्यात दाबून मिश्रण भरत आहे। हे पहा, दोन चमचे मिश्रण ह्याच्यात बसलेलं आहे। हे छान आपण आतमध्ये दाबूया। हे पहा, पूर्ण समोसा छानपैकी भरलेला आहे मी। तर परत एकदा पाण्याचं बोट घ्यायचं आहे आणि ह्या कडांना लावायचं आहे। हे पहा, आणि ह्या बाजूला फोल्ड नाहीये तर या बाजूला एक फोल्ड द्यायची आहे आपल्याला अशी, आणि मग आपल्याला हे चिटकवायचं आहे। हे पहा, असं दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे आपला समोसा खुलणार नाही आणि ह्याला हे असं बसवायचं आहे। पहा, आपला समोसा छानपैकी तयार आहे। ह्या घडीमुळे हा असा ह्याला एक टेकन मिळतं आणि बसतो हा व्यवस्थित। तर आपण एक ताट घ्यायचं आहे आणि समोसे बनवून घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये हा समोसा असा ठेवून द्यायचा आहे। असे आपण सगळे समोसे करूया आणि मी तुम्हाला आणखीन एक समोसा बनवून दाखवते। पहा, ही लाटी घेतली, तुम्ही ह्या लाट्या लाटून ठेवू शकता एका ओल्या फडक्याने, घट्ट पिळलेल्या ओल्या फडक्याने हे झाकून ठेवा, म्हणजे तुम्हाला पटपट समोसे भरता येतील। आणि हे जर तुम्हाला समोसे बनवून ठेवायचे असतील आणि 1-2 तासांनी तळायचे असतील तर ओला कपडा घट्ट पिळून त्याच्यावर टाका आणि मग तुम्ही नंतरही फ्राय करू शकता। हलवाई लोक जे असतात किंवा जे स्वीट होमवाले असतात तेही खूप सारे समोसे एकदा बनवून मग मोठ्या कढईत भरपूर तेल घेऊन एकदाच टाकतात ते तळायला, म्हणजे त्यांचे खूप सारे समोसे तयार होतात, त्यामुळे तुम्ही ते करू शकता। आता ना ह्या कढईला आता आपण पाण्याचं बोट लावत आहोत। पाणी लावणं खूप जरुरी आहे, जर तुम्ही पाणी नाही लावलं तर तुमचा समोसा चिकटणार नाही आणि ते जेव्हा तुम्ही तळाल तो समोसा तेव्हा तो निघू शकतो। आता हे पहा, हे जे मी तुम्हाला दाखवली होती ही दुमड अशी घ्यायची आहे आपल्याला। हे पहा, आणि ही इथून चिटकवायची आहे आणि हा कॉर्नर चिटकवायचा। हा कॉर्नर चिटकवणं खूप जरुरी आहे, जर तुम्ही हा कॉर्नर चिटकवला नाही तर खालून फिलिंग निघू शकते। आणि हे पहा, आतूनही आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे, असं प्रेस करून घ्यायचं आहे। आणि हे पहा, आता भाजी भरायला आपण हा असा कोण धरणार आहोत, हा कोण असा। आता ह्याच्यात भाजी भरायची आहे। हे पहा, भाजी मी भरलेली आहे ह्याच्यामध्ये। भाजी भरल्यानंतर आपल्याला ह्या कडांना पाणी लावायचं आहे। हे पहा, आता समोरच्या बाजूला आपल्याला इथे घडी मारायची आहे। हे पहा, अशी, आणि मग हे समोसे असं सील करायचं आहे आपल्याला आणि थोडासा असं शेप द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे की जेणेकरून समोसा बसेल। आणि ह्याचं हे टोक कसं व्यवस्थित करा। हे पहा, आणखीन एक समोसा तयार आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण सगळे समोसे बनवून घेऊया आणि मग ह्याला तळायला मी तुम्हाला दाखवते कसे। सुकू नयेत म्हणून तुम्ही ह्याच्यावर एखादं कोरडा फडकाही टाकू शकता जर लगेच तळणार असाल तर, म्हणजे ही पारीवरून सुकणार नाही। चला तर मग समोसे बनवूया सगळे। मी तुम्हाला समोसा बनवून दाखवते ह्या पिठापासून आणखी
जर मोठा बनवायचा असेल तर कसा, हे पहा इथे मी छोटेही बनवलेत, काही माझी मुलं छोटी आहेत तर थोडेसे छोटेही बनवले आहेत आणि आपल्यासारख्या माणसांसाठी मोठे बनवले आहेत, म्हणजे जरा मोठं असेल की पटपट आपण खाऊ शकतो. छोटे छोटे फार वेळही लागतो, ते लहान मुलांसाठी छोटे बनवलेत, हे आपल्यासाठी. तर मोठा समोसा साठी किती पोळी लाटायची मोठी हे मी तुम्हाला दाखवते. तर जो चपातीचा आपला उंडा असतो, एक नॉर्मल जी आपण चपातीचा उंडा घेतो तेवढा उंडा घ्यायचा आहे. ह्याची एक छोटी चपाती लाटायची आहे आपल्याला. ते पहा, अजिबात पीठ वगैरे घ्यायचं नाहीये आणि लंबट गोल लाटायचं आहे आपल्याला, म्हणजे असं लांब, जास्त असं गोलाकार नाही करायचं आहे. आता हे खाली ओढून आपण लांबट लांबट असं लाटूया. जास्त जाड नाही करायचं हे, नाही तर शिजायलाही वेळ लागतो. हे पहा, चपातीचे इतक्या जाडीचेच आहे, चपातीपेक्षा थोडं पातळ आहे हे. आता आपण ह्याला खाली घेऊया आणखीन थोडंसं. आता आपल्याला ह्याला मधून कापायचं आहे, ह्याचा मोठा समोसा तयार होईल. तर हे आपण एका साईडला ठेवूया आणि दाखवते तुम्हाला. कडेला पाणी लावायचं आहे छानपैकी. कडेला पाणी लावलं की हा फोल्ड ह्याच्यावरती ओव्हरलॅप करायचा आहे, कोपरा चिटकवायचा आहे आणि मग हे पहा, हे अशा प्रकारे हे पूर्ण चिटकून घ्यायचं आहे. हा कोपरा नक्की चिटकवा आणि हे पूर्ण कडक असे दाबून घ्यायचे आहे. आणि हा कोन हा असा आता आपण हातामध्ये घेणार आहोत. हे बघा असा आपण भेळ वगैरे नाही खातो, चणे वगैरे, असं हातात घ्यायचा आहे हा कोन. त्यामुळे आपल्याला इझी होतं फिलिंग भरायला. आता बघा मी फिलिंग भरते. हे पहा, हे पहा फिलिंग भरते आहे मी. हे पहा, मोठा समोसा आहे तर जास्त फिलिंग बसेल ह्याच्यात. हे पहा, दाबून घ्यायचे छानपैकी खाली कडेपर्यंत, मग ही पोहोचेल. आणि सेम तीच प्रोसिजर करायची आहे. पाणी लावायचं आहे कोपऱ्यांना, इथं चौकडून. हे पहा, सगळ्या कोपऱ्यांना पाणी लावायचं आहे. आणि ह्या साईडला एक दुमड द्यायची आहे आपल्याला. दुमड देऊन असं चिटकून घ्यायचं आहे आणि असं ओढून घ्यायचं आहे थोडं, म्हणजे आपला नाही का समोसा बसतो. हे पहा मागून. आता आपण ह्या ताटामध्ये ठेवूया. हे पहा, हे कॉर्नर चिटकवणं फार जरुरी आहे, नाही ते खुलतातही. आता हे एवढे समोसे आपले बनवून झाले, आता आपण तळायला घेऊया. मी इथे पहिलेच आहे ना तेल तापत ठेवलेलं आहे. इथे बघा तुम्ही कढई बघू शकता, ही लोखंडी कढई आहे माझी. मी दाखवते तुम्हाला. ही माझी लोखंडी कढई मी घेतलेली आहे, कारण ही छोटी आहे आणि ह्याच्यात जादा तेल मावतं. तर मी एक पिठाचा गोळा टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता बबल्स काय ह्याला. पिठाचा गोळा टाकल्या काय होतं हे पहा, मी तुम्हाला दाखवते. हा गोळा घेतला आपण आणि तो टाकला तेलामध्ये, तर बघा बबल्स येत आहे पण गोळा काय वर आलेला नाही. म्हणजे हे राईट टेम्परेचर आहे आपलं समोस्यासाठी. जर तुम्ही खूप हाय केला तर पूर्ण समोस्याला फोडी येतील, बबल्स येतील. आणि सगळ्यात लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा, अजून गोळा वर आलेला नाही, म्हणजे हे परफेक्ट आहे आपलं तेल. आता आपण ह्याच्यात समोसे सोडून घेऊया. अलगद हाताने सोडायचे आहेत, जितके मावतील तितके सोडा. पूर्ण समोसे असे बुडले पाहिजे. पूर्ण आपले समोसे जे आहेत ना ते तेलामध्ये बुडले पाहिजेत, हे आपण करायचं आहे असं. हे पहा, आपले समोसे तसेच आहेत, फक्त आपण थोडंसं त्यांना
थोडंसं हलवूया आणि ही टोकं जरा खाली खाली घेऊया तेलामध्ये. हे इतकेच स्लो तळायचे आहेत. कमीत कमी आपल्याला अर्धा तास लागतो एक बॅच तळायला, 20 ते 25 मिनटं. जर तुम्ही फास्ट गॅस केला आणि तळलं फिलिंग तर शिजलेली आहे, पण पारी जी आहे ती कच्चट राहील जिथं आपण जॉईंट केली तिथं. आणि ह्याला खूप सारे फोडी येतील. ह्या जे समोसे आहेत त्यांना खूप साऱ्या फोडी येतील आणि नीट लागणार नाहीत. एकदम खस्ता कुरकुरीत छान क्रंची असे हवे असतील तर थोडं पेशन्स ठेवावं लागेल आणि तळावे लागेल. आता हे कमीत कमी 20 ते 25 मिनटं ह्याला लागणार आहे. अधूनमधून ह्याला थोडंफार हलवायचं आहे, म्हणजे इकडे तिकडं ह्यांना असं नाही का तेलामध्ये थोडे ह्या साईडनी आता झालं आहे तर थोडी ही साईड खाली, ही साईड वरती, असंही करू शकता तुम्ही. त्यामुळं काय होईल, सगळीकडून सेम हे तळले जातील. आता मी हे तळते आहे, तुम्हाला परत 20 ते 25 मिनिटांनी दाखवते. हे पहा, आपले समोसे लगभग तळत आलेले आहेत. हे बघा, थोडे थोडे ब्राऊन कलर आलेला आहे ह्याला. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि अजिबात ह्याला बुडबुडे आलेले नाही, का तर आपण हे लो फ्लेमवर तळलेले आहेत आणि अजिबात तेलकट होत नाही. लो फ्लेमवरतीच तळायचं आहे आपल्याला. हे पहा, आता फक्त आणखीन 5 मिनिट मग आपण समोसे काढू शकतो. हे पहा, आपले समोसे तळून झालेले आहेत. याच रंगावर आपल्याला काढायचे आहेत. जास्त ब्राऊन काढू नका, कारण ते थोड्या वेळाने आणखीन डार्क कलर येईल ह्याचा. हे पहा, हे तुम्ही कलर बघा. आता आपण काढून घेऊया. हे पहा, कलर ऑलरेडी आलेला आहे त्याला, आणखीन येईन थोड्या वेळाने. समोसे मी तुम्हाला आता जो बॅच माझा तळून झालेला आहे याची मी प्लेटिंग करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपले समोसे बिलकुल तयार आहेत. एकदम क्रंची क्रंची आणि खस्ता झालेले आहेत. आणि बघू शकता तुम्ही, कुठंही समोशाला बबल आलेला नाही आहे आणि छान शेकूनही झालेत. ही पहा, हिरवी चटणी, ही चिंचेची चटणी, ही पुदिन्याची चटणी आणि तळलेली छान छान मिरची. चटणीची रेसिपी माझ्या ब्लॉगमध्ये पहिलेच आहे, मी ही रेसिपी टाकलेली आहे, तर त्याच्यात तुम्ही चटणीची रेसिपी बघू शकता. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.